नमस्कार. आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. 17 फेब्रुवारीला सूर्यग्रहण आहे आणि या दिवशी ज्या पण आपल्या ताई आहे, गर्भावस्थेमध्ये आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? तर सर्वात आधी आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये, पण तरीही आपल्याला नियम फॉलो करायचे. शेवटी तो ग्रह आहे ना सूर्य. तर मग आपल्याला काय करायचं आहे? या दिवशी गर्भावस्थेत असलेल्या स्त्रीनी सकाळपासून बाहेर निघायचं नाही. घरामध्ये जे पण तुम्ही अन्न शिजवणार आहे, पाणी आहे, त्याच्यामध्ये तुळशीचे पानं टाकून तुम्ही ते ग्रहण करू शकता. सेकंड, दिवसभर जेवढं होईल तेवढं ईश्वराचं मंत्र चॅन्टिंग करा, कृष्ण भगवानाची सेवा करा, तुम्हाला जसं जमेल तसं, आणि चांगले विचार करा आणि सूर्य भगवानासाठी सुद्धा प्रार्थना करा. कारण त्या ग्रहाला सुद्धा ग्रहण लागतं, तर त्याला वेदना होतात. म्हणून असं म्हटलं जातं की गर्भावस्थेतल्या बाईला सुद्धा ग्रहण सारखंच आहे ना, हे 9 महिने बिचारी किती सहन करते, ते बाळ मोठं मोठं होत जातं. तर वेदना न होऊ म्हणून आपल्या भारतामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये नियम पाडले जातात. सेकंड, जसं आपल्याला त्या दिवशी काय करायला पाहिजे, तर तुम्ही कोणतंही काम करू नका, कोणतीही कृती करू नका. जेवढं होईल शांततेत बसायचं. स्वयंपाक पाणी चिडचार वगैरे हे तुम्ही करू नका, कोणी घरचं दुसरं करेल. म्हणून गर्भावस्थेमध्ये ग्रहणच्या दिवशी काळजी घ्या. संध्याकाळी तुम्ही सूर्यास्त होईपर्यंत बाहेर निघायचं नाही. जेवढं होईल तेवढं त्या दिवशी कुठेच जाऊ नका आणि नियम फॉलो करा.